का आलास माझ्या घरात? असं बोलशील का जावई बापूंशी? आई ज्यांना ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत बोलायला पाहिजे त्यांच्याशी. सासूबाई तुमची मुलगी जरा चिडखोर आहे पण आवडली आपल्याला. अहो तुम्ही अशा उभ्या का? अहो बसा ना तुम्ही. खुर्ची घ्या. एक मिनिट या इथं बसा. बसा तुम्ही बसा. अहो बसा हो. हा गरमागरम पोहे केलेत खाऊन बघा एकदा. हा 1 मिनिट थांबा. ए घ्या घ्या गरमागरम पोहे तुमच्यासाठी खास. घ्या. हो घ्या हो. लाजते कशाला? आपलीच माणसं आहेत. तू उगाच आगाऊ पण. घ्या घ्या घ्या. हा घ्या. हे घ्या प्लेट घ्या. हा आवडलं ना तुम्हाला? हा लागलं तर सांगा अजून आहे. हा देऊ का? अरे देवा दूध ठेवलंय गॅसवर. थांबा आलोच. एकदम मेड फॉर इच अदर आहेत. एकदम बरोबर बोललीस बघ तायडे. वैदू अगं किती प्रेम करतात ते तुझ्यावर. हा आणि आल्यापासून का नाही आम्हाला काहीच करू दिलं नाहीये बघ. तू उगाच चिडतेस त्यांच्यावर. हो ना पप्पू तुला माहिती ते आलेत ना तेव्हापासून त्यांनी आम्हाला इथून हालूच दिलं नाही. किचन मध्ये तर जाऊच दिलं नाही. हा मी इथंच बसून आहे सोफ्यावर. म्हणजे? अगं म्हणजे आम्हाला का नाही त्यांनी काही कामच नाही करू दिलंय. अगं आल्यापासून किचन मध्ये सगळं स्वतःच करतायत. भाजी काय चिरून ठेवले काय कणिक मळून ठेवले काय त्यांचं करतायत त्यांनाच माहिती. वैदू हे बघ बाळा असा नवरा भेटायला ना नशीब लागतं बघ. आणि ह्यांच्यासारखा मुलगा ना तुला शोधून सापडला नसता. अगं सगळंच येतंय त्यांना. कशातच कमी नाहीये बघ त्यांच्यात. ओ सासूबाई मी ऐकतोय सगळं. हा बस झालं माझं कौतुक सोहळा. हा नाही त्यांना सहन नाही होणार ते. नाही म्हणजे कसं सवय नाही ना त्यांना माझं कौतुक ऐकायची. उगाच भडका उडेल. हा बरं सासूबाई मी काय म्हणतो या डब्यात नेमकं कुठलं पीठ आहे? नाही म्हणजे तांदळाचं पीठ आहे का गव्हाचं पीठ आहे तेच कळत नाही मला. ऐका ना जावई बापू अहो त्यात गव्हाचंच पीठ आहे. पण एक काम करा तुम्ही इथं गप्पा मारत बसा मी बघते. सासूबाई लांब राहायचं टच पण करायचं नाही तुम्ही. हा मी तुम्हाला आधीच सांगितलं की नाही आज जेवण मी बनवणार आहे माझ्या हातानं. हा त्यामुळे तुम्ही मला फक्त एवढंच सांगा कुठल्या भरणीत काय ठेवलंय मला काहीच कळत नाही. गोळ होते सगळा. तुम्ही आत या. चला आत या. आत या म्हणाला. चला जेवणाला उशीर होईल ना नंतर. चला आत या. हॅलो हा माई येऊ का परत? नाही नाही तीच तयारी जे येत चालू आहे तेच बघायला चाललोय. निघालोच होतो. तेज प्रताप नाही म्हणजे त्यांची गाडी दिसत नाहीये. मी फोन करतो त्यांना. हो लगेच करतो फोन. हो ऐका ना जावई बापू अहो सासूबाई तुम्ही बसा. बसा त्या खुर्चीवर. अजिबात हालायचं नाही तिथनं. आज सगळं जेवण मी बनवणार. तुम्हाला सांगितलं ना एकदा. हा बसायचं अजिबात हालत नाही. बसा बसा पूर्ण वेळ बसून राहते इकडं. हा मी करतो सगळं. अहो हाताला लागल तुमच्या ते वेळीवर. अहो बसा म्हणलं. एक मिनिट. झालेंद्र मामा बोलू नका. एक मिनिट. हा मामा बोल की.
कुठे आहात तुम्ही? आहे की हितच आहे. नाही, बराच वेळ झालाय. माही विचारताय तुम्ही त्या वैदेहींना घेऊन किती वेळात पोहोचताय? काय झालं? हॅलो. काही नाही, ते कांदा. कसला कांदा? हो कांदा नाही, हे सांदा सांदा दुखला माझा. ते हा बोल की, काय म्हणत होता? बोल बोल. अहो मी हे म्हणतोय की माही विचारताय कधी येणार आहे तुम्ही. हॅलो तेजप्रताप. हॅलो. हा बोल की मामा. अहो मी हेच म्हणतोय, बराच वेळ झाला, माही विचारताय कुठे आहात तुम्ही. तेल तेल. कसलं तेल? हॅलो. तेल नाही, ते तेल 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 म्हणलं मामा. तेल. हा तेल तेल. बोल बोल. हा असं. अहो तेच म्हणतोय मी, तेच सांगतोय. माई विचारताय तुम्ही कुठे पोहोचलायत. त्या म्हणतात गाडी पाठवू का घ्यायला. नाही नको नको नको, त्याची काही गरज नाही. गाडी घेऊन आलोय ना मी. हा त्यामुळे काही गरज नाही त्याची. हा मी येतो बरोबर. हा हा. हॅलो. हॅलो. हा तेजप्रताप नक्की कुठे आहात तुम्ही? भांड्यांचा आवाज येतोय, काहीतरी किचन मधला असं फोडणीसारखा आवाज येतोय, म्हणून विचारलं. हा बरोबर ओळखलं तुम्ही मामा. हा तेच वैद्यच्याच घरी आहे मी. ते काय झालंय, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच जावई घरी आलाय ना, त्यामुळं सासू सासऱ्यांनी खास बेत आखलाय आमच्यासाठी. हा तेच तेच सगळं सुरू आहे. हा त्यामुळं एवढं जेवण काय आज मी घरी पोहोचेन असं वाटत नाही. तेजप्रताप काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे आज रात्री तुम्ही त्या एजंटच्या घरी राहणार? माहींना मी काय सांगू इकडे? हा तर तेवढं जमतं की तुला. हा ते करशीलच तू. हा ते बघून घे. मी आता ठेवतो फोन. हा ठेवू का? हा बाय बाय. हा तेजप्रताप. हॅलो. आओ तुम्ही बसा. बसा तुम्ही. तेजप्रतापांनी तर चांगलंच गोत्यात अडकवलं मला. काय झालं मामा? काही नाही, तेजप्रताप जगतापांकडे गेले होते, अजून आले नाही. प्रॉब्लेम काय? ते सांगून गेले होते वैदेही जगतापांना ताबडतोब घेऊन येतो म्हणून, आणि आता म्हणताय की आज रात्री तिकडच थांबणार. अहो ही जर गोष्ट माईंना जर कळली तर त्या केवढे चिडतील. त्या पोरीने ना परत त्यांना तिकडे अडकवून ठेवले. मग काय अपेक्षा आहे माईची? माईनं तेजाला हुकूम केला आणि तेजा वैदेहीला घेऊन 3 मिनिटात हजर झाला. तिला उचलून आणणं इतकं सोपं वाटतं का? भाजी टाकते मी, बाजूला तुम्ही. सासूबाई तुम्ही बसा म्हणलं ना. तुम्ही बसा. बसा तुम्ही. बसा बसा बसा. मी करतो. सोडा. तुम्ही बसा ना. उभे कशाला आहात तुम्ही? 1 मिनिट. नाही नको, ऐका ना राव. बसा बसा तुम्ही. बसा. मी करतो सगळं. हा तुम्ही टेन्शनच घेऊ नका. बस बस बस. हो बसाव तुम्ही. काय नाही झालंय मला. तुम्ही बसा. थांबा.
काही नाही, ओके ओके. हा काही नाही, बसा बसा तुम्ही, बसा 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 बसा, मी आहे, बसा. काही नाही झालंय, काही नाही झाले, झाले 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 झाले. बसा 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 बसा. घरातली सून रुसून गेलीये मामा, आणि तिला कारण पण आपणच दिलीये. तेजा तिला आणायला गेलाय खरा, पण ती खूप दुखावली गेलीये. इतक्या सहजासहजी परत येईल असं नाही वाटत आहे. आणि जर यदा कदाचित ती परत आलीच तर माईला सांग की तिच्याशी नीट वागा, कसं वागायचं ते ठरवा. कारण तिच्या आईवडिलांचा अपमान करून ती घरात नांदेल अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे. एवढा ताप झालाय ना, ताई साहेब पण त्याच पोरीची भाषा बोलू राहिली. चला आता भाजी पण होत आली आहे, वरण पण होत आलंय. हा म्हणजे आता कसं कणिक मळायला घेतो, चपात्या करता येईल मला. मग पिठाची बरणी कुठे ठेवली मी? तो वरती आहे. थांबा मी काढते. ओ सासूबाई, काय करताय तुम्ही? तुम्ही तुम्ही बसा, मी घेतो ना. हा आणि ते त्याच्यावर चढू नका तुम्ही, ते पडला बिडला तो उगाच लागायचं तुम्हाला. बसा तुम्ही, बसा. नाही अहो, माझं रोजच काम आहे, मी करते. हा रोजचं काम आहे ना, म्हणून सांगतोय आज मी करणार आहे. जावई, हा जावई आलाय घरी पहिल्यांदाच, मग जेवण नाही बनवणार काय? पकडला. फिकर नॉट सासूबाई, जिथं आहे तेजा तिथं आहे मजा. कॅश पकडला. अहो लहानपणी असे लई क्रिकेट खेळताना कॅच पकडलेत मी. हा सोडू दिलं नाही, घाबरले ना. बसा बसा. हा परात परात लागल. हा सासूबाई, तुम्ही किती चपात्या खाणार? हा 2 बास झाल्या. 2? एजंट सासरे पण 2च असतील. वैदे 3 खाते मला माहिती. आणि स्नेहाताईंसाठी? तिला 1 बास झाली. हा 1 बास? आज 2 करतो. माझ्या हातचं जेवण आहे ना, आवडेल त्यांना, खाणार त्या बघा. आणि माझ्या 5 ठरलेल्या, त्यामुळं मला पीठ लागेल बास झालं. हा आओ जावई बापू बास. आओ ओ जावई बापू बास झालं. तुम्ही इथं काय करताय? तुम्ही या साईडला नका येऊ, इथं गॅस चालू आहे, गरम होईल तुम्हाला. तुम्ही या साईडला या साईडला आहे तुम्ही. हा इथं 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 थांबा ना. तुम्ही बसा म्हणलं तुम्हाला मगापासून. येतं मला, मी काय नवीन नाहीये. हा पाणी. काय म्हणलं? पाणी. पाणी हवंय का तुम्हाला प्यायला? अहो त्यात पाणी लागल असं सांगते. माहिती ना मला, ते चेक करत होतो पिठात काही आळी बिळी आहेत का ते. असं काही नाही काही नाही. मी देऊ का? थांबा. एक मिनिट, तुम्ही नाही आलायचं आता सासूबाई, तुम्ही नाही आलायचं. मी करणार आहे सगळं. करत बसा, मी करतो सगळं. मी सगळं येतं मला सगळं. हा हे काय एवढं त्याच्यात आता. कॅच. हळू. पाणी. अहो ते तेल आहे. हे पाणी हे ना. हा तेच
जावे बापू डायरेक्ट परातीतच होता ना पाणी, म्हणजे तांब्यात वेगळं आणि कशाला. हा तेच माहितीये मला, मी चेक करतो तो तुमचं लक्ष आहे का नाही ते. हा डायरेक्ट होतो की, त्यात काय. बस 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 बस, माझा अंदाज चुकत नाही कधी. हा मग विशेष नाही. हा बसा बसा तुम्ही, बसा बसा, मी आहे इथं. हा सासूबाई, मी हे करतोय म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. काय म्हणजे माहितीये तुमचं हे रोजच काम आहे, पण माझ्यामुळे तुम्हाला एक दिवस सुट्टी मिळते तर घ्या की. हा मस्त बसून एन्जॉय करा. हा आता करतोय तुमचं जावई एवढ्या प्रेमानं. हा ऐका ना जावई बापू, मी करू का? म्हणजे ते होईल, लगेच होईल. अहो सासूबाई, आता तुम्ही काय मला ऐकत नाही का तुम्ही माझं? अहो आता तुम्ही एवढा सगळा स्वयंपाक केला का नाही? हा एवढ्या चपात्या मी करून टाकते पटकन. हा नाही नाही नाही, तुम्ही मागवा मागवा, तुम्ही टच पण करायचं नाही इथं. आज सगळं सगळं मी बनवणार आहे, माझ्या हातचा स्वयंपाक. हा तुम्ही बसा बसा, तुम्ही मी बघतो सगळं. हा सासूबाई, तुम्ही आता मला डिस्टर्ब करायला लागला. हा डिस्टर्ब व्हायला लागला मला आता, आधीच सांगतो तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जाऊन बसा. चला नाही नाही, बाहेर जाऊन बसा, मी करतो सगळं. झालं की बोलवतो. चला. अहो जा म्हणला तुम्हाला, तर हात हे होईल ना, घाण होईल. हा जाऊ तुम्ही पहिलं, बाहेर जावा, मी बघतो सगळं. जा जा, मी बघतो सगळं, बघतो. जावा तुम्ही पहिलं, जा. हा आता कसं मला कशी प्रायव्हसी मिळाली आता. आता बघा कसं जेवण पटपट होत ती. काय करू? काहीच करू देत नाहीत. काय कशाला मदत करायची म्हटलं तर ते पण नाही. काय कसं होणार आहे? अरे वा आज काय मी नुसती एक हात मारला नाही तर लगेच माझी बायको सेवेला हजर. वा वा चांगले. बरं असू दे, पंखा चालू कर, लय गरम व्हायला लागले. आणि चहा टाक. नाही मी फॅन लावते. हा पण मला किचन मध्ये नाही जाता येणार. किचन मध्ये नाही जाता येणार का? तू ते नेहमी सांगत असते ना, माझं किचन माझं किचन. आता तुझ्याच किचन मध्ये जायला तुला कोणाची बंदी आहे का काय? हा का आपलं किचन असं कुठेतरी लांब भुयारात नेऊन ठेवलंस तू? हा काय ते जायचे. चहा टाक. हो तुम्ही जरा हळू बोला. अरे हे काय नवीनच? आता माझ्याच घरात मला आवाज चढून बोलायला काय कोणाची भीती आहे का काय? मी घाबरत नसतोय कोणाला. कोण आहे मी कोण आहे? माईसाहेब मक्तेदारांचा व्यायी आहे मी, व्यायी. त्यांचे सुपुत्र तेज प्रताप आहेत आतमध्ये. काय 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 खुल्यासारखं काय खुल्यागत काय बोलते तू? तेज प्रताप मक्तेदार आतमध्ये, माईसाहेब मक्तेदारांचे सुपुत्र. हो आपले जावई. हो वैदेहीचा नवरा तेज प्रताप मक्तेदार किचन मध्ये. आपल्या किचन मध्ये तिथं काय करते? जेवण बनवतायत सगळ्यांसाठी. हो ऐका, तिथं नका जाऊ. ऐका इथं मागे मागे. हो त्यांनी सांगितलंय कुणाला आतमध्ये पाठवू नका म्हणून. अगं पण तू तू खरं बेअक्कल, एकदम बेअक्कल. त्यांना कशाला जेवण बनवायला सांगितलं ते? आम्ही काय नाही सांगितलं. त्यांचं ते आठवड्याभराचं सगळं सामान घेऊन आले. त्यांची तीच घेऊन आले सामान? अरे वा, हे भारी. अरे पण तू बेअक्कल, तुला काही कळलं पाहिजे ना. ते आता काय होणार मग?
तुम्ही ना माझा ना जीव घेतल्याशिवाय गप्पच बसणार नाहीत. तर त्यांच्या समोर आमचं काही चालतं का? असं काय करताय? तू तर काय ब्लॅकलच आहे ग. तुझ्या जागेवर जर मी असतो ना तर मी त्यांना आतमध्ये जाऊच दिलं नसतं. हा आता इथलं जेवण बिवण काही नाही. आता तुम्ही लोक डायरेक्ट माझ्या 10व्याचं जेवण घाला. तीच वेळ येणार आहे आता. अहो, सासूबाई जेवण बनवायला मिक्सर लागतो तर मिक्सरच बंद पडलाय. तर कधीपासून प्रयत्न करतोय, सुरूच होत नाहीये. आणि हे सापडले दुपाटनं मला. वरवंटा म्हणतात त्याला. वरवंटा. हा वरवंटा. एजंट सासरे तुम्ही कधी आलात? हा आता चालू. हे काय आणि हे काय मिक्सर आणि हे वरवंट काय? अहो ते मिक्सर बंद पडला. हो मिक्सर बंद पडला? माझे सगळे पैसे वेस्टेज गेले आता. काय म्हणलं? काय हे मिक्सर ते खांद्यावर फडकन हे काय अवतार तुमचं? तेच काय कळत नाहीये. बरं झालं यो वरवंटा सापडला. दुपट्ट नाही म्हणजे तुमच्या हातात ते मिक्सर, ते खांद्यावर फडक, हातात वरवंटा, हे तुमच्या अशा अवतारात तुम्ही किचन मध्ये काम करताय. हे समजा माई साहेबांना कळलं तर ह्योच वरवंटा माझ्या डोक्यात घालतील त्या. अहो काही काय बोलताय तुम्ही एजंट सासरे? हा असलं काय होणार नाही. कोण सांगणार त्यांना? मी काय सांगणार नाहीये. आणि तुम्ही घाबरू नका, मी करतो सगळं. तुम्ही तेच म्हणतो, तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ते सगळं करायला सुमन आहे ना. सुमन करीन, आहे की नाही ग? हा अहो द्यायचं मी करते. द्यायचं म्हटलं ना. अहो सासूबाई तुम्ही मागवा, तुम्ही नाही टच करायचं. मी करतो म्हणलं ना सगळं. अरे बाबा हे बघा आता तुम्ही काही करायचं नाही. सासूबाई, एजंट सासरे तुम्ही खरंच काही करायचं नाही. सगळं मी करणार आहे. आज सगळं जेवण मी बनवणार आहे माझ्या हातानं. तुम्ही फक्त बसून खायचं. बरं तुम्ही काही नाश्ता करणार आहे काय? नाही पोहे आहेत. अजून काही दुसरं करू काय? आता नाश्ता काय नको. आता आता एकदम जेवणच करू. अच्छा जेवायचंच म्हणताय? मग एक 15 मिनिटं थांबा. सासूबाई ते हे कुठे ठेवलंय? हो ह्याच्यावर ते हे करायचं ते पाटा म्हणायचंय का? हा पाटा पाटा कुठे ठेवलंय? अहो नाही राहू दे. तुम्हाला नाही जमायचं द्या मी करते. ओ कोण म्हणलं मला जमायचं नाही? मी करतो सगळं. तुम्ही मला सांगा कुठे ठेवले ते फक्त. ते गॅस सिलेंडरच्या बाजूच्या कोपऱ्यात आहे. हा घेतो. आणि एजंट सासरे तुम्ही अजिबात हलायचं नाही इथनं. आज सगळं जेवण मी माझ्या हातनं बनवणार आहे. तुम्ही बसून खायचं फक्त, कळलं? आलोच. 15 मिनिटात जेवण रेडी आहे. थांबा. म्हणजे याचा अर्थ तू आमच्या सकट अख्ख्या रमावतीला चुना लावलास. शाले माई, अगं माझ्यावर कशाला ओरडतेस? वड्याचं तेल वांग्यावर नेहमी नको काढत जाऊ. कालच्या पिक्चरचा क्लायमॅक्स बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की तू खोटं बोललीस. माई तुला आठवते लहानपणी एकदा मी खोटं बोलले होते तेव्हा तू मला उदबत्तीचे चटके दिलते पायावर. आणि आज तूच खोटं. शाले जरा जास्तच बोलते असं नाही वाटत तुला? हा तुझा न्याय माई. काल ती पोरगी एवढी वाचा वाचा करत होती तुझ्या समोर, पण तू तिला काहीच नाही बोललीस. तू खरं सांगायला पाहिजे होतं माई, पण तू खोटं बोललीस.
अख्ख्या रमावतीत कुणाची हिंमत नाहीये तुझ्याकडे मान वर करून बघायची. आणि ही काल आलेली पोरगी तुझ्या डोळ्यात डोळे घालून तुझ्या तोंडाला तोंड देत होती. मी तुला आधीच म्हणलं होतं माई, लगाम घाल. आत्ताशी 12 दिवस झालेत लग्नाला, तर ही अवस्था आहे. उद्या ही पोरगी तुझेच 12 वाजवून ठेवल. शाले, आम्ही शांत आहोत याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. पंखात बळ आलं की पाखरानं खुशाल आकाशात उडावं. पण ज्यानं भरारी घ्यायला शिकवलंय त्याला शिकवायला जायचं नाही. बोजा बिस्तरा बांधायचा आणि 24 तासाच्या आत रमावतीतून निघायचं. चला. जाणार आहे ग, थांबणार नाहीच आहे. मी नाही गेले तर तू धक्के मारून हाकलवशील. पोटच्या लेखीवर जरा पण माया नाही तुला. हा नाहीये, काय करशील? हा कधी? नाही तुला सांगितलं तेवढं कर ना थंडर. हा नाही बाकीचं मी बघतो. तू ऐक, नाऱ्याच्या मर्डर केस बद्दल काही पत्ता लागला का? हा बर ठीक आहे, काही माहिती कळली तर मला कळव. हा मी इथं कॉन्सन्ट्रेट करतो. हा ठेव शहाणा. आय हाय, काय करू मी या कातील नजरेच. ओ हानकी बडीव, काय सांगू मी तुम्हाला माझी अवस्था काय. तुम्ही असं बघायला लागला का नाही की माझं बर्फ होते आणि पाणी पाणी होते कायच. आहा, मुद्दाम करतोस ना तू हे सगळं? माईसाहेबांनी पाठवलं ना तुला माझ्या घरच्यांचा अपमान करायला? हो माईंनीच पाठवले. वाटलंच मला. पण तुमचा अपमान करायला नाही, तुम्हाला परत घेऊन यायला. काय माईंनी तुम्हाला मोठ्या मनानं माफ केलंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता माझं पण प्रेम आहे तुमच्यावर, म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय. म्हणून हे सगळं करतोय मी. लग्नाची बायको आहे तुम्ही माझ्या. तुमची जागा हित हित, आणि या एकमेव जागेचा 7-12 फक्त तुमच्या नावावर आहे. आणि मला माहिती आहे कधी ना कधी तुमचं पण माझ्यावर प्रेम जडलच. प्रेम तुझ्याशी? नाही, माझी ना आता खात्री पटली. तू हाफ मॅड नाही, कंप्लीट गॉन केसेस. नाही आहे मी फुल गॉन केस आहे मी, पण तेही तुमच्या प्रेमात. ऐक ना, तू प्लीज जा ना इथून. असं कसं? तुम्हाला घेतल्याशिवाय मी कुठे जात नसतो. आता कुठल्या हक्काने बोलतोस तू हे? तुझ्या घरी माझ्या आई वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेले नाहीये. माझ्यावर हात उगारताना काहीच वाटलं नाही ना तुला? आता का बोलती बंद झाली? तुला काय वाटतं मला कळत नाहीये तू काय करतोयस? ह्या सगळ्या आयडियाज वापरून तू माझ्या घरच्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करतोस ना? माझ्या बहिणीला तुझ्यामुळे किती त्रास झाला हे नाही माहितीये तुला. आधीच तू माझं मन दुखावलंय.
होय ना? ते मान्य आहे मला, मी तुमचं मन दुखावलंय, तुम्हाला वाटेल तसं बोललो आणि एक पाप घडलंय माझ्या हातून. पाप नाही, महापाप घडलंय माझ्या हातून. मी तुमच्यावर हात उचलला, त्याच्यासाठी मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. पण मी तुम्हाला एक वचन देतो, ती गोष्ट इथनं पुढं तुमच्या बाबतीत कधीच घडणार नाही. या हातानं पाप घडले, मग त्या पापाची शिक्षा मला झालीच पाहिजे. तेज प्रताप, काय मूर्खपणा चाललाय तुझा? माफ करा मला वैदी, माफ करा मला. लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. मी पाया पडतो तुमच्या वैदी, खरंच मला माफ करा. चूक झाली माझ्याकडनं, पण तुम्ही माफ करा मला. परत अशी चूक नाही होणार. माफ करा मला, प्लीज प्लीज माफ करा. हे बघ, तू तू प्लीज उठ. घर आहेत आसपास, कोणी बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मला नाही फरक पडत, मला नाही फरक पडत. आधी तुम्ही माफ केलं म्हणा, माफ केलं म्हणा तुम्ही. तोवर मी इथनं हलत नसतोय आता. हा, माफ केलं तुला. हेच ऐकायचं होतं ना तुला. तू तू वरी उठ आधी. काय म्हणला तुम्ही? माफ केलं मी तुला. तुम्हाला कसं सांगू? खरंच वैद्य, तुम्ही हित ना खरंच सच्च्या मनाचे आहात. पटलंय मला. वैद्य कसं सांगू तुम्हाला, तुमच्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे हो. या एक दिवसाच्या विरहात मला 7 जन्म गेल्यासारखं वाटलं. वैद्य तुम्हाला नाही पटणार, पण आकाश पाताळ एक झालं तरी एक गोष्ट बदलणार नाही, आणि ते म्हणजे माझं तुमच्यावर असलेलं प्रेम. कळलं मला, कळलंय मला तुला काय म्हणायचंय ते. आपण प्लीज आज जाऊया का? जास्त वेळ बाहेर थांबलो तर उगाच उगाच आई आणि पप्पांना डाऊट येईल. हा, बरोबर आहे तुमचं. आणि मी छान स्वयंपाक बनवलाय, तो खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. प्रेमातच पडाल. काय जेवणाच्या. चला या, वाट बघतोय. या.